मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण बघणार आहोत मराठी बालभारती इयत्ता दुसरी च्या पुस्तकातील 16 नंबरची कविता चुलीवरची खीर। चुलीवरची खीर या कवितेचे कवी आहेत निर्मला देशपांडे। मुलांना खूप सुंदर अशी बाल कविता येथे त्यांनी सादर केलेली आहे। आता आपण ह्याच कवितेचे छान पद्धतीने वाचन करूयात। चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, कढईतली पुरी मग गुरफटून बसली, कढईतली पुरी मग गुरफटून बसली, काही केल्या खुलेना जरा सुद्धा फुलेना, काही केल्या खुलेना जरा सुद्धा फुलेना, झाऱ्यानं टोचलं तेही तिला बोचलं, झाऱ्यानं टोचलं तेही तिला बोचलं, अशी थट्टा पुरीच्या काळजाला ठसली, अशी थट्टा पुरीच्या काळजाला ठसली। पुरी झाली लाल तिचे फुगले गाल, मन आले भरू डोळे लागले झरू, मन आले भरू डोळे लागले झरू, तिथून उठली तरा तरा ताटात जाऊन बसली, तिथून उठली तरा तरा ताटात जाऊन बसली, खीर थंड झाली वाटीत बसून आली, खीर थंड झाली वाटीत बसून आली, लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली, लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली, पुरी ताई बघ जरा इकडे, पुरी ताई बघ जरा इकडे, माझे म्हणणे एक गडे पण चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली, चार शब्द ऐकेल पण पुरी ती कसली। तिकडून ताई आली तिने युक्ती केली, तिकडून ताई आली तिने युक्ती केली, खिरीची नि पुरीची खूप गट्टी झाली, खिरीची नि पुरीची खूप गट्टी झाली, तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली, तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली, कढईतली पुरी मग कधी नाही रुसली, कढईतली पुरी मग कधी नाही रुसली। तर मुलांनो, या सुंदर अशा कवितेचे कवी आहेत निर्मला देशपांडे। मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना ही कविता खूप आवडली असेल आणि खूप छान आहे। तर अशा छान छान आणि नवनवीन कवितांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।